आढावा बैठकीनंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली. डॉक्टरांकडून उपचार सुरू. मराठा आरक्षणासाठी मुंबईला काढण्यात येणाऱ्या 29 ऑगस्ट रोजी मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चाच्या अनुषंगाने मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील 2 दिवसीय नांदेड दौऱ्यावर आले आहेत. शुक्रवारी दिवसभर त्यांनी मराठा बांधवांसोबत बैठक घेऊन संवाद साधला. यावेळी मराठा बांधवांनी मोठी गर्दी केली होती. बैठकीनंतर जरांगे पाटील पत्रकारांशी संवाद साधणार होते, मात्र त्यापूर्वीच अचानक त्यांची तब्येत अस्वस्थ वाटू लागले व त्यांना चक्कर आली. जमिनीवर बसले. डॉक्टरांकडून जरांगे पाटील यांच्यावर उपचार सुरू आहे. डॉक्टरांकडून रक्ताची चाचणी केली असता त्यात साखरेचे प्रमाण कमी झाले आहे व रक्तदाब सुद्धा कमी झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. आता दादा सकाळीपासून नांदेड दौऱ्यावर आलेले आहेत. रात्रीपासून आहे. सकाळपासून भेटीगाठी जास्त प्रमाणात चालू आहेत. त्याच्यामुळे आम्हाला अचानक फोन आला की दादांच्या अचानक चक्कर आलेली आहे. सकाळपासून एक्झर्शनमुळं, रात्री ट्रॅव्हलिंग, येवलारी प्रवास, याचा कुठंतरी सरकारनं विचार केला पाहिजे. आणि दादाची तब्येत अचानक बिघडली, चक्कर आली, त्याच्यामुळे थोडं दादा रेस्ट करत आहेत. आम्हाला वैद्यकीय टीमला फोन आला. माझ्यासोबत दुसरे सहकारी, माझे सिनियर, सगळे डॉक्टर उपस्थित होते. सगळ्यांनी चेक केलं. सिनियर सरांनी सुद्धा चेक केलं दादांना. थोडं साखरेचं प्रमाण कमी असेल आणि BP थोडं कमी झाला. आता ठीक आहे दादा. आता एक सलाईन दिलेली आहे. तर आता तर सध्या तर दादाच्या तब्येतीची काळजी करायसारखं असं काही नाही जास्त. तर आम्ही बी दादांना एक तासाचं ॲडवाईस केले की थोडं रेस्ट करा 1 तासानंतर. 1 तासानंतर पुन्हा आमची वैद्यकीय टीम येईल, दादांना चेक करेल. नंतरचं पुढचं दादा ठरवतील नियोजित दौरा आहे का नाही. पण आमच्यानुसार तर दादांना सध्या तर आरामाची गरज आहे. पण ते काय ऐकायला तयार नाहीत दादा. हॉस्पिटलला या म्हणलं तर ते काय हॉस्पिटलला पण यायला तयार नाहीत. तर असं सरकारने दादाच्या तब्येतीचा, मराठा समाजाचा कुठेतरी विचार केला पाहिजे. एवढा जास्त प्रमाणात जर तब्येत बिघडून माणूस एक संघर्ष करत असेल तर त्याचा कुठेतरी विचार झाला पाहिजे. आणि एवढे लोक रात्रीपासून दादा परेशान आहेत. रात्री मी तर बघितलं की 12-1 वाजता दादा नांदेडला आले. काय झोप झाली, काय जेवण झालं ते तर काहीच माहीत नाही. आणि सकाळी पुन्हा तयार. तर याचं तब्येतीनुसार तर दादांना आरामाची गरज आहे, पण ते काय आराम करत नाहीत. आता त्यांचा पुढचा दौरा आहे हिंगोली, पण ते हिंगोलीला जाऊ शकतील. बाकी सर्वांना काळजी करायसारखं असं काही नाही. आपल्या सर्वांची सोबतीची गरज आहे दादांना. आपण सगळे सोबत असल्यामुळं, आणि आपल्याला इथंच नाही, हे तर नांदेड आहे, आपल्याला मुंबईला जायचे आणि आम्ही पूर्ण वैद्यकीय टीमसोबत दादासोबत राहू.